म्हणले तूच म्हणालीस नको करू. पप्पाला काय लागलं नाही. पप्पाला काय नाही लागलं म्हणजे हा म्हणजे हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळ्या मजेत ना. सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप आनंदी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि आज आहे शनिवार तुम्हाला सांगते, आणि यांचं जे स्कूल आहे ना ते सुटलेलं आहे. आणि असं बी इथं उरूस असल्यामुळे जे यांना सुट्टीच होत्या. पण सगळ्यात अगोदर जे आहे ना तर माझा स्वयंपाक झालेला आहे, मिस्टर गेलेले आहेत, आणि तुम्हाला सांगते घर वगैरे पण आवरून झालेलं आहे. गॅस वगैरे पूर्ण क्लीन वगैरे करून झालेला आहे. आणि आता राहिलेलं आहे माझं पूजापाठ. कारण की आज काय केलं माहिती आहे का, सकाळी त्यांना काढून दिलं आणि मुलं पण नव्हते बरं का घरामध्ये. त्यामुळे जे आहे ना तर मी हे केलं म्हणजे मुलं नव्हते घरामध्ये, त्यामध्ये जे आहे तर मग पोचा लावणं, भांडे घासणं, कपडे धुणं हे जे आहे ते सगळं करून घेतलेलं आहे. म्हटलं मग हे जर का आले ना तर आता फक्त आणि फक्त काय राहते माहिती का, जेवणाचंच राहते बरं का. म्हणजे आपलं जेवणाचं म्हणजे स्वयंपाक काय करायचा काही नाही असं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जसे जसे मुलं मोठी मोठी होतील ना तसं खूप डोक्याला ताण आहे. तसंच माझा मुलगा जे आहे ना तुम्हाला सांगते मला सध्या तरी खूप ताण देत आहे. आताच आला आहे बरं का ते स्कूलमधून. कारण की आता वाजलेले आहे 11:30 आणि ते मला ऑफर देतोय म्हणून. तर चला मला बी आहे ना तर आज स्वामी समर्थ सरामृत जे आहे ते पाठ करायचं राहिलं आहे. कारण की आज मी ह्याच कामामध्ये बसलेले आहे, त्यामुळे जे आहे ते पाठ करायचं राहिलेलं आहे. तर आता करून घेईन, जरी बसले तरी हो 1 तासामध्ये जे आहे तर माझं सगळं आवरून जाईल असं आहे. आणि मी जे आहे तर पूजापाठ करूच तर यांच्या ह्या महाशास्त्र काय होते हे काय मला माहिती नाही असं चाल. कारण की यांना जे आहे ना घडी घ्यायची आहे. आणि त्याची प्राइस काय आहे, प्राइस काय मला 1000 रुपये तरी. आता मला सांगा, ह्याला ना 1000 रुपयाची घडी घ्यायची आहे. आणि ह्याला बरं का मी तुम्हाला सांगते बर्थडेलाच गिफ्ट घेतलं होतं. 1500ची घडी जी आहे ती मी त्याला घेतली होती का नाही फुटली नाही ती, झालं त्याचं कल्याण झालं ती आता सर. आणि मग घेतली होती त्याला, तर तुम्हाला सांगते त्याने काही व्यवस्थित ठेवलेली नव्हती. आणि आता त्याला आणि असं जे आहे आज आमच्या दोघा महिला करायचं जे आहे ते गप्पा गोष्टी चालू आहेत. काय घ्यायची मला आज ऑर्डर करू येते ना मंगळवारपर्यंत. ते म्हणते ऑर्डर करू मंगळवार म्हणजे 3 दिवसात ते ऑनलाईन घ्यायची आहे बरं का असं आहे. त्याला फिरव बरं काय भारीची मस्त पैकी फिरव काढू नको फिरव. आणि मग तसं जे आहे आमच्या महिलाकडचं जे आहे सकाळपासून जे आहे ना तुम्हाला सांगते पप्पाला येऊ दे, पप्पाच्या समोर ऑर्डर. पप्पा रात्रीच म्हणलेत कर. पप्पाचं काही नको सांगू, मी बोलत नाही मी पप्पाच्या समोर करतो का नाही बघ तू. आणि माहिती हे आणि त्याचे पप्पा त्यांना अजिबात कुठल्याच गोष्टीची किंमत नाही हो असं आहे. आणि मग मला असं वाटतं की तेवढी काय करायची, त्याला बोलले आहे मी घे म्हणून, पण असं घ्यायचं आहे की मला जे आवडते ते घेते. एक मी बघितला नाही, थांब मी 850 रुपयाची बघितली बरं. राहू दे 850 रुपयात एक किती तिथे 1000 रुपये 2 भेटायला ना, तुझाच फायदा आहे त्याच्यात. मला माझा फायदा बघायचाच नाही ना. मला माझा फायदा बघू दे ना मग मी रोज एक दुसरी आलतो ना. अरे पण तेवढे घेऊन काय करायची, गड्या तिथून एक सारखीच असते रे बाळा. चांगली भेटते. खूप डोसक्याला ताण आहे तुमचा. काय नाही आज ऑर्डर करू येते मंगळवारपर्यंत. अगं किती भारी घडी बघ नाही माहिती आहे. ऑनलाईनचं खूप अवघड झालं आहे. कारण की कसं आहे मुलांना जे आहे ना जी वस्तू आपण बघताना तीच वस्तू जी आहे ते घेऊशी वाटते. काय करू सांगा असं आहे. आणि इथं गावामध्ये बरं का तुम्हाला सांगते उरूस चालू आहे, तरी पण हे उरसाला गेला नाही. हे जर का उरसाला गेला असताना तर त्याला काय म्हणलं माहितीये का, मला अजिबात उरसामध्ये जायचं नाही, तुमचे तुम्ही जा नका. मला काय घेतली तर उरसात जाणार नाही, मला जायचं नाही. तर घड्याळ घेतली तरच उरसात जायचंय म्हणा, नाहीतर जायचं नाही तुम्हाला सांगते. आणि मी सध्या आणखीन गेलेले नाही बरं का उरसामध्ये. का तर तुम्हाला सांगते म्हणजे काल काय ह्यांचे पेपर चालू होते, त्यामध्ये जे आहे पुन्हा बाळाचं स्कूल होतं, कालचा शुक्रवार होता, मला देवीचा उपवास असते. आणि त्यामध्ये जे आहे तर खूप ऊन पडत आहे. तर आज चाललं आहे माझं की 11-12पर्यंत जे आहे तर म्हणतं मी जे आहे ते कामावरून घेतलं आहे. तर माझं काम पूर्ण आवरलेलं आहे. आणि आता फक्त मूग डाळीची जी आहे ते खिचडी बनवायची आहे. आणि स्वयंपाक मिस्टरांना चपाती भाजी करून दिलेली आहे, पण आम्हाला खिचडी बनवायची. तर चाललं आहे. आणि आता पाठ करून घेते. तर ऑलरेडी चला लेट झालेला आहे, तर पाठाला बसते. अर्धा-पाऊण तासामध्ये जे आहे माझा पाठ करून घेते. त्यानंतर पाहूया ह्यांच्या घड्याळीचं काय होते काय होत नाही. म्हणजे मला खरं सांगते मी जे आहे ना तर घड्याळ ही घ्यायला म्हणलं जे आहे तर मी अजिबात परवानगी देणार नाही. का तुम्हाला सांगते, कारण की ह्याला ना
मी त्याच्या बर्थडेला खूप छान घड्याळ घेतलेली होती की त्याच्यामध्ये पण असं 2 साईज आलेल्या होत्या आणि ऑनलाईनच ऑर्डर केलेली होती. तर ती पण 1,500ची होती आणि ती काही राहिली नाही. कुठली डिस्प्ले केला ती कशाला वापरू मी? तिचा डिस्प्ले गेला की तिचा विषय शॉर्ट झाला असं आहे. आणि आता पण आता घ्यायची ना मला कोणती मला हीच घ्यायची. मग ते पप्पा तू पण मी तू नको घेऊ देऊ, तुझ्याच मोबाईलवरून ऑर्डर करतो का नाही बघ आता, तुझ्याच मोबाईलवरून करतो. मला मी तुला सांगते ना ओटीपी कोणाला येणार आहे जर का ते इथं पार्सल जर का आलं तर ओटीपी आला म्हणून घे बाबा. मोबाईल कोण देणार? मोबाईल मी घेतो ना, घेतो पळून अजिबात नाही. असं चला तर मी सगळ्यात अगोदर जे आहे ते माझं वाचन करून घेते, कारण की आज जे आहे ते वाचन राहिलेलं आहे माझं आणि स्वतःचं जे आहे थोडंसं तास आवरलेले. त्याला बसलं खूप मजाचं वाटते, पण ह्याच बसण्यामुळे जे आहे तर माझी खूप नंतर धावपळ होती. ह्यांचं काही नाही, यांना कसं आहे माहिती का, फक्त एवढं द्यायचं आणि माझ्यासोबत जे आहे ना तर काय म्हणतात किटकिट घालायची, बस एवढंच आहे यांचं. त्याला काही नाही म्हणे, त्याला जे आहे तर फक्त घड्याळ घ्यायची. पहा कसा बसलेला आहे हे ना. आणि मी तुम्हाला खरं सांगते किती मी काही केलं तरी मी याला अजिबात घड्याळ घेऊ देणार नाही. घेतली तर मग ते पप्पा जाणून तर जाणे. तुला सांगू का, मी मला पण एक गोष्ट ऑर्डर केलेली आहे तर ती आता येईल जस्ट. तर आता ओटीपीला मोबाईलच घेऊ देत नाही तुला, पण मग पप्पाला म्हणतोय जा घेऊन. पप्पाच्या त्याच्यावर केला आहे. पप्पाचा मोबाईल कोण त्यांची कशी असते देऊच नका. पप्पाने सांगितलं एसएमएस करतो तुला म्हणून. तर चला असं आमच्या मायलेकरचे जे आहे ते गप्पा गोष्टी ज्या आहेत ते चालू करणार आहेत. सगळ्यात अगोदर मला जे आहे ते करायचं आहे वाचन, आणि ते जर का नाही झालं तुम्हाला सांगते तर माझं खूप हे होऊन जाते, कारण की खूप लेट होतं. असं चला तर नुसतं वाचन करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर ही आमच्या दोघा मायलेकरची आज किटकिट जे आहे आता चालूच राहणार आहे बरं का. खरं सांगते मी तुम्हाला. काय संपन्न नाही संपत पप्पा आले संपल्यावर केस विचारले नाहीत पण नाही म्हणजे विचारले नाही असं. चला मम्मीकडे पैसे नको मागू, मी देतो तुला. मम्मी पैसे देत असते का बस तसाच? मम्मी इथं का थांबली तू? अरे काही नाही, उन्हाला थांबली. काय होतं काय असंच विचारलं. घरामध्ये खूप थंडी लागत होती ना, त्यामुळे मला थोडंसं उन्हाला वगैरे काहीतरी खाऊन घे ना. खातो काय करू, एवढंच जागामध्ये घ्यायचं होऊन येतं मग मम्मी का थांबली, मम्मी काय नाही अशी थांबली निवांत. चली आता माझी चप्पल बिया घालून गाड्या बघा सगळ्यात चालली. पाकिट तरी नाही